5, 6, 7. मुद्दाम सगळ्या बोटाला लावून घेतल्या. तेच घे मेहंदी सारखं डोळ्यानं पाहिन रूप तुझे. ओपन करणार आहे. परी ओपन करणार आहे. येस. पण नाव गणेश आहे ना. पण का गणेश म्हणायचं? तर हे मी सगळं माझ्या भाचीसाठी घेतलेलं आहे. नमस्कार सगळ्यांना, गणपती बाप्पा मोरया. तर आता आम्ही चाललोय दवाखान्यात, कारण परी खूपच आजारी आहे. तिला अजूनही टेम्परेचर भरपूर आहे आणि अजिबात उभारली ना, म्हणजे उभारली की ती पडायला लागल्या. एवढं जोरात तिला अशक्तपणा आला आणि चक्कर पण यायला लागल्या. त्यामुळे आता आम्ही जिथं राहतो तिथं खाली दवाखाना आहे, पण तो आज बंद आहे, कारण त्यांचं कॉलेज वगैरे पण असतंय. त्यामुळे त्यांचं आज नेमकं कॉलेज आहे. मग त्यामुळे त्यांनी पण म्हटले की थांबू नका, पटकन कुठेतरी दाखवा. त्यामुळे आता मी तिकडंच चाललो आहे. जे आमचे रेग्युलर म्हणजे ऑप्शनल आमचे ते डॉक्टर आहेत, हे जर नसतील तर आम्ही तिकडं दाखवतो. तर तिकडं चाललो आता आम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्यात भिजल्या 2-3 वेळा आणि त्यात पेप्सी खाल्ले. तर मित्रांनो, तुम्ही पण आपल्या मुलांची काळजी घ्या, कारण हा पावसाळा आता सुरुवात असल्यामुळे की नाही मुलं लगेच आजारी पडतात. कारण हवामान इतकं जलद बदलायला लागले की कधी ऊन, कधी पाऊस, कधी थंडी, कधी उकाडा, सगळं एकदम मिक्स झालेलं आहे. त्यामुळे ते आपल्या शरीरावर त्याचा इफेक्ट व्हायला. पिलो जर बघू, गणू मुद्दाम सगळ्या बोटाला लावून घेतल्या. तेच घे मेहंदी सारखं. मित्रांनो, हिला देवपूजा करायला लावलेली आणि हे बघा, मुद्दाम हाताला मेहंदी लावल्यासारखं सगळं काढून घेतलं. हे मुद्दाम रंगवून घेतल्या. थांबा बाई, काम सांगितलेलं का खेळत बसलं त्याच्याबरोबर, हे की नाही. खरं तर हे असं लक्ष्मीच्या हाताला पण असते. भारी वाटतं सोडते. माझी लक्ष्मीच आहे इंग्लिश मध्ये, पण ते आता साबणानं धुवते, पोटात जाते, केमिकल असते त्यात, केमिकल असते त्याच्यात. त्यामुळे लावायचं नाही. मेहंदी लाव की चालते, हे लावायचं नाही. तू मेहंदीच लावू देत नाही. तू मेहंदी मेहंदीच पण आता लावत कुठं नाहीस मला. केमिकलच असते मेहंदी. उगीच लावायचं. उगीच आता गणपती येणार, गणपतीला लावायचं. बेंदूर येणार, बेंदूरला लावायचं. आता बेंदूर येणार आहे की. तिला बेंदूर आलं की बेंदूरला मला लावायचं. ते नाही. पिल्या बाबा. थांब. बेंदूराला की नाही पिल्या, बाबाला ते आपण ते शिंगाला बैलाच्या शिंगाला असं गोंडल होतात बघ, ते आणायचं. काय झालं माहितीये काय, सगळ्या वटपौर्णिमेला सगळ्या नटून आल्या होत्या स्कूलमध्ये. आणि मग सगळ्यांना लेट यायला मॅडमने परवानगी दिली होती. मग मॅडमने म्हणलं, मॅम वटपौर्णिमेला सगळ्यांना लेट यायला दिलं की नाही, आम्ही 15 दिवशी लेट येणार. स्वतःला बैल म्हणाला. सगळे हसायला लागले. मला वाईट काय वाटत नाही, माझं एकच उद्दिष्ट आहे, सगळे हसत राहावे आणि आपण पण हसत राहावं. येस, मला तेवढं रडवतो. होय. आता गणेश बाबाचा बर्थडे, तर आता गणेश बाबाचा पिल्या, एकच बाबा आहे ग. पण नाव गणेश आहे ना. पण का गणेश म्हणायचं? गणपतीचं नाव आहे. अच्छा, तिला काय तो कन्सेप्ट आहे रे अच्छा, डोक्यात. अच्छा. मला कधी कधी डाऊट येते. आता बाबाचा बर्थडे आहे. बोल नकोस रे तू, लय घाण बोलतोस. कोण तू बोल पिल्या. आता बाबाचा बर्थडे आला आहे. आता मी मेहंदी काढणार. गणपती बाबाचा birthday. काय? गणपती एक सण मानतोय ना आपण. ती म्हणते बाबाचं नाव गणेश आहे ना, हा. तर आता गणपतीचा बर्थडे आहे ना, तर मग मी मेहंदी काढणार. काढूया पिल्या. त्याच्या बर्थडे आधी बेंदूर येते, महाराष्ट्रीयन बेंदूर, त्यालाही काढू शकतोस. कधी आहे? बेंद्राला कोण मेहंदी बेंदूर काढतं? बघायला पाहिजे कधी, मंथ एंडच्या आधीच आहे. तर बेंदूर झाला की कर्नाटकी झालं रे, महाराष्ट्रीयन वेगळं असतं, कर्नाटकी वेगळं असते. तर बाळानं माझ्या मस्तपैकी आज देवपूजा केलेली आहे. नॉर्मली ताप आहे, पण आज म्हणाली की मम्मा मी देवपूजा करते. तिला कसं काय मनात आलं काय माहिती, म्हटलं कर पिल्या. तर केलेली आहे तिनं. थोडीफार मदत केली आहे आम्ही, बाकी काही केलेली नाही आहे. आणि गणेश पण मला अधूनमधून नाही, रोज नाही. काल काढलास काय गडबडीत होतो काय का असं ना, मग रोज वापरायचंच नाही. ते रोज करत असलास तर रोज. एखाद दुसरा मग राहतो रोज ना. होत नाही ते. महिन्यातला एखादा दुसरा राहतो. रोज होत नाही. रोज होते का मित्रांनो, तुम्ही सांगा. मित्रांनो ही ठरवणार होता. जास्तीत जास्त वेळा तो काढतो, पण रोज नाही. नाही, असते मदत असते बाळाची, माझ्या मदत असते मला. तर आणि असू द्या आता. आणि हे मस्तपैकी एक पार्सल रिसीव्ह झालेलं आहे. तर ह्या प्रोडक्टचे लिंक जर तुम्हाला हवे असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिंक असं टाईप करा. मी नक्की याची लिंक तुम्हाला देईन. कमी किमतीत मस्त प्रोडक्ट्स आहेत हे, एकदा तुम्ही बघू शकताय. तर हे 2 ट्विन्स आहेत, एकाच पॅकेटमधून हे दोन्ही आलेले आहेत. तर ह्यांना आपण ट्विन्स म्हणू शकतो. क्वालिटी तुम्ही बघू शकता कसली जबरदस्त. ह्या दोघांची मम्मा कुठं एकच पॅकेट न आले तर. मम्मा आता हे चिल्लू पिल्लू आहेत ना, तर ह्याची मम्मा तर प्रिशा होणार. म्हणजे भाची माझी छोटस गिफ्ट म्हणून मागवलेलं आहे. क्यूट हे काऊ आहे, इतकं सुंदर आहे, इतकं. हे पण ओपन करून मी तुम्हाला दाखवेन, पण जरा
वेट करा, वाट बघा, हे परी ओपन करणार आहे. येस परिमाणवर आणि मुलींचं सगळ्यात आवडतं काय आपले आहे युनिकॉर्न. युनिकॉर्न. तर हे सुद्धा मी तिच्यासाठी घेतलेलं आहे, बघू शकताय. खूप सुंदर क्वालिटी आहे याची. युहू. युहू, युहू. आणि हा मोठा असला टेडी तरी बजेटमध्ये आहे. बजेटमध्ये म्हणजे खूपच रेट ह्याचा कमी आहे. खूप म्हणजे खूप मला असं पटलंच नव्हतं. मी एकतर याची क्वालिटी बघून मी रिटर्न पाठवणार होते, पण क्वालिटी इतकी सुंदर आहे याची, तर हेही तुम्ही मागवू शकताय. आणि हा एकदम छुटकुसा ब्युटिफुल टेडी आहे, क्यूटसा. मला हे डॉल बघून ना, हे पिंक वालं माझ्या ती आधी ह्याच्यापेक्षा थोडी छोटी ह्याच्यापेक्षा नाही पिल्या, आमच्यापेक्षा मोठी होती ती डॉल. परीला एक लहानपणी गिफ्ट आलं होतं डॉल, पहिल्या बर्थडेला तिच्या. तर म्हणजे आपल्या हाईटपेक्षा सुद्धा उंच होती. एवढं मोठं डॉल होती ती, अशामध्ये होती, पण भारी होती. पण ती परीच्या पहिल्या बर्थडेची एवढी मोठी डॉल असून सुद्धा आहे की नाही, मी ते उशिसला घेतो. गणेशच्या उशिशीला घेत होता आणि ती पाक खराब करून टाकला सगळी डॉल. तर चलो हे फायनली ओपन करायचं आहे. कर की ओपन कर, कागदाला लागलं तर काय होते. याची क्वालिटी पण मी बघणार आहे, आणि चांगलं असेल तेवढंच ठेवणार आहे, बाकी सगळं रिटर्न करणार आहे. आणि जेवढं मला रिसीव्ह झालेलं आहे तेवढे सगळे प्रोडक्ट्स मस्त आहेत. परी जरा प्रेमानं पाड, ते लेबल फाडू नको, रिटर्न करायचं असतं तुला. मिकी माऊस आहे हे. मिकी माऊस आहे हे. हे तर खाली ठेव. हे बसायचं आहे. बसायचं आहे. तर हे छुटकुशा मुलांना अजून बसायला शिकतायत त्यांच्यासाठी हे परफेक्ट आहे. बघूया याची क्वालिटी. हे कपडे इग्नोर करा, कारण पावसामुळं जरा कपडे घालायला जागा नसल्यामुळं हे कपडे घालावे लागतात मला. मी पण बसणार. ए मी पण त्याचं कागद मी काढ. अजून बसायला शिकते, मी पडते. इकडं असेल. नाही इकडे आहे. उई. हो जरा चांगला आहे का बघा. अगं गाठ सोड ग माझी. इथं अहो गॉड कसं सोडायचं गो माझी आई. काय बसायचं आहे व्हय? बसायचं. मी अजून बसायला शिकालोय बाबा, मला पण बसायचं. हा असू दे पिल्या. तुला तू माझ्या पाठीवर बस. उंट्यावर बसतो मी. क्वालिटी कसली भारी आहे रे याची. मला वाटलं हे असं डुईंग बुईंग असं काहीतरी होईल. कोणी जरा बसून बघ, जरा बसून बघ की. गणू हे मला लई मोठं होईल रे. ह्यात जर बसून बघितलीस तर समजायचं याची चांगली क्वालिटी आहे. नाही खरंच हे उंच करायचं वाटतं मम्मा. क्वालिटी बघू शकताय. म्हणजे मला काय वाटलेलं हे हलकं असेल तर बाळ जर ह्याला टेकू शकणार नाही, असं पडेल, पण तसं नाही आहे. हे व्यवस्थित आहे, क्वालिटी खूप सुंदर आहे. उंच करायचं वाटतं आणि हे. टाईट आहे एकदम हे, त्यामुळे उंच उंच नाही करायचं. करायचं. कसं ते बघ करायचं? किचन आहे तिथं. कुठं आहे चेन? अगं कापूस घालतात ह्यातमध्ये. ओ धुवायला अच्छा. असेल तर, वॉश करायचं असेल तर असते. थांब मी बसतो बसून. छान आहे, तुम्ही बघू शकताय. म्हणजे किती टाईट आहे बघा हे. म्हणजे बाळ अजिबात पडण्याचं हे नाही. सेम तुझ्यासारखं आहे. मिकी माऊस. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप कमी किमतीतले प्रोडक्ट आहेत, तर तुम्ही एकदम बिंदास्त घेऊ शकताय. कुणालाही गिफ्ट द्यायचं असेल एकदम परफेक्ट आहेत. ही चिमणी बघा, ह्यात ना शोध लावायला पर्पल कलर झाला म्हणून. हिला आता डॉक्टरांनी 3 दिवस स्कूलला जाऊ नको म्हणून सांगितले, कारण व्हायरल आहे हिला आणि नॉर्मली अजून सुद्धा ताप आहे. तिला जास्त वाऱ्यात फिरू नको. हा ऊन करू नये. रेस्ट घ्यायची जेवढं नुसतं 1-2 महिने सांगितले. 1-2 महिने तर 1-2 महिने नाही का. तेच की 1-2 दिवसच सांगितलं हा, असतं. आणि आता एक्झाम आहे, जरासं बसून अभ्यास पण करा. स्कूलला नाही तर निदान अभ्यास तर करायचा. बसूनच करत असतं. हा मग तेच की बसूनच असते म्हणून सांगाले. जावा हात धुजा. अगं ते झा की हात धुजा. परत त्या हाताचं कलर होते तसलंच. जा. तर गणेशला थोडी माझी हेल्प हवी होती. वेस्टर्न आणि फोकमध्ये तर तो बापच आहे, पण सेमी क्लासिकल वगैरे जर असेल तर थोडीफार माझी हेल्प घेतो तो. आणि त्यात पण त्याचा आगावपणा चालू होता. 1 2 2 3 फास्ट कर गणेश. 4 4 1 2 1 2 3 4 3 4. हा 1 2 3 4 5 6 7 अबर 1 2 3 4 5 6 7 8. आणि टिटाला. 1 2 अच्छा 1 2 3 4 5 6 7 8. इकडे ये ना. 1 2 3 4.
पुढची सांग कशी करायची. सांगितलं की तू काय पण करतो. पण दिन दिन धा. दिन दिन दा दिन तीन वेळेस हा. दिन दिन दा वन दिन दिन तू दा. मला हात घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 मग ठक. ठाक म्हणायचं आपण. हा म्हणायचं. हा, ठाक. 1 2 3 4 5 6 8. हमारा गुरु हमारा पहलवान गुरु. तर आता परी लईच मागं लागल्या की मला सांग फोडणीत काय काय घालायचं, मी घालतो म्हणून. येस. तर तिला सांगते काय काय घालायचं. सगळं लांबणं घालायचं. चवळा हात नेऊ नकोस भाजल. असं झालं ते नाही घालायचं, का? नंतर घालायचं. लांबणं टाकायचं आणि पटकन हात बाजूला घ्यायचं. टाक. काहीच झालं नाहीये. तापलं नाही अजून ते. नाही तर असं मस्त आवाज येतो. बघा असा मस्त आवाज येतो टाकल्यावर. हे मसाले टाक. हे आलं टाक पटापटा. ते पण टाक. प्लेट उचल आणि वत की. मसाले काय उडत नाही सोड. आता हे घालतो मी. ए तुला येणार नाही. मला येतं प्लीज मम्मा. मी ते घालते. थांब देते तुला. एवढंच घालायचं. ते भाजी नको ते उडते घातल्यावर. उडते नाही का तुला भाजलं? त्यावर उडते. त्या तेलाबद्दल मी म्हणतो तुला सॉरी मम्मू. काय करू? ओ आवाज येणार आहे. हा हो काय धावते काय. अब तो मैं शुरू करने वाली हूँ आपसे भी आगे निकल. अच्छा नहीं लगा क्या? अगं कच्चं खाऊ नको परी. मी घालते. मला काय असं घालू देणार तू? नुसते आता अजून घाल दे. ते ठेव मसाला टोपणीमध्ये. झालं. पण चाट मसाला का तिखट लागत? घाल 2 चमचे. कसे? ओ मम्मी मी खात नाही बाई. घाला नाही चमचे. मी खात नाही बी भात. ते भात एवढा बघते तिखट होत नाही. भाजी आता बटाटा आहे. एवढं कसं भात आहे बाबी आणि एवढं. ए, पिलू. अरे आरती करताना लावले. येते 5 मिनिट थांबते आणि परत चालू होते.
कुठं दिसतंय चटणी सगळं पांढरं पांढरं दिसले मम्मी हो तू असं बोलायलास तुझी शपथ ते बघते काय बघते ह्याच्यापेक्षा पण लाल झाले ह्याच्यापेक्षा पण आणि तुझ्यापेक्षा पण लाल झालंय ते दे ना मला हलवू दे दो ना हलवा असा एवढा हात कशाला करायचं पिल्या ते भात हे बघ वर. सोड असं असतं की नाही हे बघ असं फिरवायचं आणि परत हे असं फिरवायचं असं फिरवायचं हे बघ असं फिरवलीस परत चमचा उलटा करायचा त्यात असं फिरवलीस परत उलटा करायचा भात फिरू दे की हे बघ काय एवढा भात घ्यायचा असं तांदूळ आणि असं चमच्यानं उलट करायचं म्हणजे खालचं वरचं तू कसं फिरवतेस नुसतंच फिरवतेस खरं हे असं कोण फिरवतेस भात फिरवते की त्यात मग हे असं आंबा आंबा खरं भात एकीकडेलाच जाते बस सोड आता जरा हे होतं सर मैं तो आज ये भात खाऊंगी आता जरासं 2 मिनिटं असं सोडायचं आणि त्याचं काय करायचं ते पाणी यात होतायचं मी होत ना हो तूच होत तूच होत ग बाई तू Yes, मी होत. फक्त 2 मिनिटासाठी ठेवायचं थोडा वेळ ठेवायचं जरासं भात मसाल्यात असा मिक्स होऊ दे असं? मस्त की असं असं मिक्स होऊ दे असं असं डीजे होऊ दे खुळाची जत्रा मग मला हे कच्चं खायला दे ना पोटात तर रात्रीचं झोपायचं काय काम करू नकोस हा बघ चालू झाला का आता राप 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 पडतोय सरपिले आता आवरू दिले वेळ व्हायला असं क्रॉस पकडायचं लेफ्ट हँड सुरू होत नाही मी काय मी काय पाणी तेवढं होतं नको बाई बरं आहे का बाळा मी सांगते घेऊन असं खरं हा मंगलमुखी मोर्या सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उतशेंदुराची घंटी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव जैसे नाही राजे पाऊस लवलाई जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी करण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रमेय लिंगनानंद पूजन भामेव सर्व मम देव अये निवासा मनसेंद्रिय वा बुधात्मना वा प्रकृती सरावा करोनि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पया अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्र भज हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. तर हा ब्लॉग आपण इथे संपू पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा बाय बाय गुड नाईट टेक केअर